नमस्कार मित्रांनो, आर-टी-आय ॲडमिशन 2026 यासाठी आपण बघितलं तर या प्रक्रियाबाबत आता लाखो पालकांसाठी एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. त्यासाठी आर-टी-आय 2026 यासाठी एक संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. तर आपण बघितलं असेल की आता आर-टी-आय निवड यादीमध्ये आपल्याला तिसरी यादी आहे. त्या यादीमध्ये आता काही या कारणामुळे यामध्ये एक मुदतवाढ करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच काही पालकांच्या मनात प्रश्न आहे की ही तिसरी लिस्ट नंतर चौथी लिस्ट आता लागणार का? या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत. अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. व्हिडिओमध्ये एकदम महत्त्वपूर्ण माहिती होणार आहे. चला तर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आपण बघितलं असेल आर-टी-आय 25% आपल्याला बघितलं असेल ॲडमिशन पोर्टलवरील प्रसिद्ध करण्यात आलेली माहितीनुसार आपण तिसरी यादी आहे. यामध्ये आपण बघितलं असेल या यादीमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रवेश घेण्यासाठी आपल्याला 4 जून 2026 ते 12 जून 2026 यापर्यंत आपल्याला कालावधी देण्यात आला होता. मात्र पालकांसाठी आता या कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती किंवा तसेच काही तांत्रिक कारणामुळे हे प्रवेश अडचणीत येत होत्या. त्यासाठी पार्श्वभूमी या शिक्षण संस्थेकडून आपल्याला विभागाकडून आपल्याला एक पालकांसाठी दिलासा देत आहे की या प्रवेश अंतिमसाठी मुदतवाढ करण्यात आलेली आहे. त्या मुदतवाढ म्हणजे किती का या विद्यार्थ्यांसाठी पात्रता जे विद्यार्थी असतील त्यामध्ये आपल्याला 19 जून 2026 यासाठी एक प्रवेश संधी देण्यात आलेली आहे. त्यासाठी आपण आता 19/6/2026 आपण यामध्ये आपण बघितलं असेल आपण इथपर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतात. त्यासाठी आपण ही अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नाही, पण त्यांनी आजच आवश्यक कागदपत्रे असतील संबंधित शाळेत संपर्क साधून प्रवेश आपला निश्चित करावा. त्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी पण एक आनंदाची गोष्ट आहे. त्यामध्ये बघितलं असेल सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला 3 ते 4 दिवस ही मुदतवाढ मिळत आली, पण ही मुदतवाढ आपल्याला अपडेट न झाल्यामुळे आपल्याला ही अपडेट लवकर मिळालेली आहे. त्यासाठी या यादीत आपल्याला आता प्रश्न पडतोय सर्व पालक विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थी आणि पालक यांना एक प्रश्न पडतोय चौथी यादी आता लिस्ट लागणार का? यामध्ये आपण सध्याच्या पोर्टलमध्ये बघणार आहोत की आता सध्याच्या पोर्टलच्या निवड यादीत आपण बघितलं असेल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे अनुभवावरून असे दिसून येते की या शाळेमध्ये जागा रिक्त तिसऱ्या यादीमध्ये राहतात. जागासाठी जर पुढील काही निवड यासाठी आपल्याला केली जाऊ शकते. 19 जून नंतर आपल्याला काही विद्यार्थ्याला प्रवेश घेतला नाही किंवा काही जागा रिक्त राहिल्या तर त्यामध्ये आपल्याला जागेचा आढावा घेऊन चौथी लिस्ट जाहीर करण्याचा निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे ज्या नाव अद्याप कोणालाही आले नाही, ज्यांना निराशा होण्याची गरज नाही, पालकांना नियमित आर-टी-आय ॲडमिशन पोर्टल आहे त्यामध्ये आपल्याला तपासत राहावं. कारण चौथी यादीबाबत आपल्याला घोषणा झाल्यास सर्वप्रथम या पोर्टल प्रसिद्ध केले जाणार आहेत. सोशल नेटवर्कने आपल्याला नेटवर्क असतील त्यामध्ये अफवा ठेवू नका. अधिकृत माहिती असेल ती अधिकृत माहिती आपण आपल्या पोर्टलवरती चेक करा. यामध्ये संदेश किंवा सूचना यावर नंबर आपल्याला पाठवला जाईल. त्यामध्ये आपण या आर-टी-आय याच्यासाठी आपण बघितलं असेल तर आपल्याला प्रवेश मिळेल. त्यामध्ये सध्या माहिती आपल्याला एक याच मुदतवाढ झालेली आहे. त्यामध्ये आपण बघितलं असेल ॲडमिशन किती फुल झालेत. यामध्ये आपण बघितलं आहे शेवट जी वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये सेकंड लिस्टमध्ये 3,000, 12,000, 79,000 आणि सर्वात जी महत्त्वाची आपल्याला वेटिंग लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला बऱ्याच काही जी वेटिंग लिस्ट आहे 2,00,000च्या पुढे आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळते. आर-टी-आय प्रवेश बाबत आपल्याला जर अचूक माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती आपण सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहतील आणि हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण झालेला आहे. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या नवीन जे पालक वर्ग असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.